3 महिने झाले बा. 3 महिन्यापासून भेटली होती. टाकी बंद झाली शिरोळ शहापूरला. जास्त येईन गेले LPGचे. मग हे आता सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडी आघाडीचे आपले अनिल कांबळेंच्या प्रयत्नांनी सुरू झाली आहे आजपासून. तुमचं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीतर्फे तुम्हाला टाकी आज भेटली? हो, घरपोच मिळाली आहे आम्हाला. त्यांचं आंदोलन यशस्वी झालं. सगळ्या लोकांनी त्यांना समर्थन केलेलं आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज इथे गाडी आली आहे. ठीक आहे. तर गॅसची उपलब्धता अजिबात नव्हती आणि खूप परेशानी बोलायची सगळ्यांना. सलग 3 महिने झालं गॅस पुरवठा होता आणि आज वंचित आघाडीचे अनिल भाऊ कांबळे यांच्यामुळंच शिरोळ शहापूर येथे गॅस वितरित झालेला आहे आणि सर्वांना गॅस भेटत आहे. 6 जून 2026ला HP गॅस सोनी HP एजन्सी हिंगोली यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 6 जून 2026 रोजी शिरोळ शहापूर येथे रस्ता रोको करण्यात आला होता. त्या रस्ता रोकोमध्ये शिरोळ शहापूर परिसरातील जवळपास 1000 ते 2000 ग्राहक यांना मागच्या 3 ते 4 महिन्यापासून HP गॅस एजन्सी हिंगोली यांनी गॅस दिलेला नव्हता आणि गृहिणी असतील, त्याचबरोबर अपंग आणि ज्येष्ठ नागरिक यांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू झालेले होते. हा विषय घेऊन माझ्याकडे आल्याच्यानंतर मी माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय DSO साहेब आणि माननीय तहसीलदार साहेब, त्याचबरोबर SP साहेबांनासुद्धा लेखी निवेदन देऊन ह्या समस्येविषयी माहिती दिली होती. परंतु 2-3 लेखी निवेदन दिल्याच्यानंतरही त्या गोष्टीवर कोणी कारवाई केली नाही. त्यानंतर 6 जूनला आम्ही रास्ता रोको केला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि त्या रास्ता रोकोचं फलित म्हणून आज शिरोळ शहापूर परिसरातील HP गॅसधारक जे काही आहेत त्या सर्व ग्राहकांना आज रोजी इथे ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबद्दल प्रशासनाचे व रास्ता रोकोसाठी ज्यांनी रास्ता रोकोमध्ये सहकार्य केलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो.